नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, या मापाच्या ब्लाऊजवरून सर्व मापे घेऊन आपण आज डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं अस्तरवरती कटिंग करणार आहोत आणि त्यावरूनच मेन कपड्याचं कटिंग करणार आहोत. तर ते कसं ते पाहूया. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, कारण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा, सुरुवातीला आपल्याला मापे घ्यायचे आहेत. तर हा मापाचा ब्लाऊज आहे. तर अगोदर मापे कोणकोणती लागतात ती पाहूया. इथे बघा, पूर्ण उंची लागणार आहे आपल्याला, छाती घेर लागणार आहे, कंबर घेर लागणार आहे, शोल्डर, मुंडा, गळारुंदी, पुढील गळा, मागचा गळा, बाहीची उंची आणि बाहीची फिटिंग, एवढे मापे आपल्याला आवश्यक असतात. ती मग तुम्ही अंगावरती घ्या किंवा ब्लाऊजवरून घ्या. आता हा ब्लाऊज आहे, त्यावरूनच आता आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. आता बघा, पूर्ण उंची बघायची आहे अगोदर. तर बघा, हा ब्लाऊज जो आहे तो असा पाठीमागच्या बाजूने घ्यायचा आहे आणि इथून शोल्डरपासून, शोल्डरला टेप लावायचा तो खालीपर्यंत. हे बघा, आता इथून टेप पकडलेला आहे आणि असा ब्लाऊज ताणून धरायचा आहे. तर बघा, इथे ताणून पकडलं तर 13 उंची येत आहे. तर इथे पूर्ण उंची झाली 13 इंच. आता इथे आपण लिहायचं आहे पूर्ण उंची 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर छाती घेर. आता छाती घेर कसा घ्यायचा, तर पहिलं बटन समोरच्या बाजूनी छाती घेर घ्यायचा. आता हे पहिलं बटन लावायचं आणि बघा, या मुंड्यातून हा मुंडा मोजायचा. बघा आता किती भरलं, 15.5 इंच भरत आहे. तर त्याचं निम्म करायचं. 15.5 इंचाच्या निम्म 7.25 इंच. तर आता इथे तयार छाती घेर झाला 7.25 इंच. 7.25 इंच प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन. 1.5 ते 2 इंच मार्जिन. आता कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा तो. त्यानंतर हे जे फिटिंग आहे ते फिटिंग करताना फक्त कंबर घेर टाकायचा आहे. आता शोल्डर बघा, हे शोल्डर ते हे शोल्डर मोजायचं. किती भरलं, 9.5 इंच. त्याचा निम्म करायचं. 9.5च्या निम्म 5.25 इंच. तर इथे शोल्डर झालं 5.25 इंच. मुंडा, मुंड्याचा आपण चार्ट दिलेला आहे, त्यावरती स्पेशल व्हिडिओ आहे. तर आता इथे आपण मुंडा 5.5 इंच घेतोय. 5.5 इंच मुंडा. गळारुंदी 2 इंच. पुढील गळा हे बघा, असा शोल्डरपासून टेप पकडायचा आणि जिथे हा गळ्याचा राऊंड संपतोय ते बघायचं. तर इथे बघा, 5.5 वरती गळा संपतोय. तर 5.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 6 इंच झाला गळा. 5.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता लगेच पाठीमागचा गळाही त्याच पद्धतीने घ्यायचा. बघा, शोल्डरला टेप पकडायचा आणि जिथे हा गळा आहे तिथं पूर्ण उंची मोजायची. जिथे गळा संपतोय तिथे पूर्ण उंची मोजायची. तर बघा, तर जवळजवळ हा 10.5 इंच आहे. 10.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता बाहीची उंची आहे 3.25 इंच. 3.25 इंच प्लस 1 इंच, असं 4.25 इंच. 3.25 इंच प्लस 1 इंच बरोबर 4.25 इंच.
बाहीची फिटिंग किंवा दंडघेर आहे 5 इंच. 5 इंच प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन. 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथं छाती घेरमध्ये जेवढं तुम्ही घ्याल 1.5 इंच घ्याल तर खालीही 1.5 इंच घ्यायचं. आणि इथे जर छाती घेरमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलं तर बाहीच्या फिटिंगमध्ये सुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. म्हणजे छाती घेरमध्ये जेवढं ठेवाल तेवढंच बाहीच्या फिटिंगमध्ये ठेवायचं. आता ही झाली आपली मापे घेऊन. आता हीच डायरेक्ट अस्तरवरती कशी टाकायची ती पाहूया. सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी बघा इथे मी कपडा 4 फोल्ड केलेला आहे. 4 फोल्ड केलेला आहे. इकडे ओपन बाजू आहे आणि इथे बंद बाजू आहे. तर बंद बाजूकडे आपल्याला पूर्ण उंची टाकायची. आता हे थोडंसं खाली एकसारखं कपडा करून घ्यायचा. त्यासाठी बघा अशी स्केलनी किंवा असं व्यवस्थित एकसारखी लाईन आखून एकसारखा कपडा सुरुवातीला करून घ्यायचा आणि त्यावरतीच आपल्याला पूर्ण उंची टाकायची. आता पूर्ण उंची आहे 3.25 इंच प्लस 1 इंच असं 4.25 इंचावरती मार्किंग करायचं. या बाजूला सुद्धा 4.25 इंचावरती मार्किंग करायचं. त्यानंतर आपल्याला कॅप हाईट ही 2.5 इंचावरती घ्यायची. 2.5 इंचावरती अशी आडवी लाईन आखायची. त्यानंतर दंडघेर आहे 5 इंच. दंडघेर आहे 5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे दंडघेर 5 इंच भरला तर इथे बघा कॅप हाईटची जी उंची घेतलेली आहे त्यावरती 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 6 इंच घ्यायचं. म्हणजे बघा इथे 5 इंच घेतलं तर इथं 1 इंच घेऊया. कारण हे बघा इथे पण तुम्हाला कळेल 1.5 इंच जर घेतलं तर हे असं अंतर तिरकं होतं खूप. जर 5 इंच आहे आणि 6 इंचच घेतलं तर ही फिटिंगची लाईन अगदी व्यवस्थित आलेली आहे. त्यामुळे बघा इथे 1 इंच घ्यायचं. लॉंग स्लीव्जमध्ये 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे दंडघेरापेक्षा लहान स्लीव्ज जर असेल तर दंडघेरापेक्षा इथे कॅप हाईटवरती 1 इंच जास्त घ्यायचं. आणि लॉंग स्लीव्ज असेल म्हणजे एल्बो साईज म्हणजे 9-10 इंच असेल आपली स्लीव्जची उंची तर दंडघेर जर इथे 5 भरला तर कॅप हाईटवरती 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. ही टिप थोडीशी तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर बघा इथे आता आपलं 5 इंच भरलं तर 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि इथेच आता आपल्याला बाहीचे आकार द्यायचे आहेत. आता बाहीचे आकार व्यवस्थित येण्यासाठी काय करायचं, हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि परत हे जे वर 2.5 इंचाची कॅप हाईटची उंची होती 2.5 इंच त्याचे 3 भाग करायचे. तर त्याचे 3 भाग करण्यासाठी बघा 1 ला 1 लाईन कमी 2 इंचाला 2 लाईन कमी असं केल्याने 2.5 इंचाचे समान 3 भाग होतात. आता आपल्याला बाहीचे आकार द्यायचे आहेत. तर आता बाहीचा पहिला आकार म्हणजे बाहेरचा आकार, बाहीच्या मुंड्याचा बाहेरचा आकार हा असा व्यवस्थित इथून बाहेरचा आकार द्यायचा. त्यानंतर हा आतील आकार म्हणजे हा खोलगट भाग झाला. हा खोलगट भाग पुढचा भाग आहे आणि हा उंचवटा भाग जो आहे तो पाठीमागचा भाग आहे. आता बघा इथेही आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन आहे. तर आता हा छोटा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इथे जॉईंटची गरज नाही. जर थोडंसं माप जर मोठं असेल तर इथे आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावं लागतं. आता इथे तर आपल्याला जॉईंटची गरज नाही आहे. आता ही स्लीव्ज कट म्हणजे आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची. आता कटिंग करताना हा बाहेरचा जो भाग आहे आकार आहे तो अगोदर कट करायचा. हे बघा त्यानंतर असं मध्यावरती नॉचेस द्यायचं. त्यानंतर बाही ओपन करायची, 2 बाही ओपन करायच्या. आता यामध्ये आपल्याला दोन्ही बाही मिळून जाणार आहेत. तर बघा असं इथे 2 बाही आपण ओपन केलेली आहे आणि मग हा आतील आकार आपल्याला असा कट करायचा आहे. बघा आता इथे 3.25 इंचाची आपली ही बाही तयार झाली. आता आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा आहे. आता इथे आपल्याला कटोरी ब्लाऊजचं आहे ना डायरेक्ट कटिंग कपड्या याच्यावरतीच करायचं आहे.
तर बघा आता हाही कपडा अगोदर सरळ करून घ्यायचा. त्यानंतर आता आपल्याला बाहीची पूर्ण उंची, ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे. पूर्ण उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच, असं 14 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर इथं पूर्ण उंची टाकलेली आहे. पूर्ण उंचीवरती अशी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. शोल्डर आहे 5.25 इंच, तर 5.25 इंचावरती मार्किंग केली. इथे गळा रुंदी 2 इंच, शोल्डरवरतीच मुंडा 5.5 इंच आणि छाती घेर भरलेला आहे 7.25 इंच. 7.25 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे 1 इंच घ्यायचं आहे कारण लहान ब्लाऊज आहे आणि गळा ब्रॉड आहे. त्यामुळे नेहमी आपण नॉर्मल ब्लाऊजला इथे मागचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतो, परंतु बघा इथे मी आता 1 इंच घेतलेला आहे कारण गळाही ब्रॉड आहे, म्हणजे गळाही उंचीला जास्त आहे. 11 इंच आहे जवळजवळ, तयार 10.5 इंच आहे आणि मापही लहान आहे, त्यामुळे इथे आपण 1 इंच घेतलेला आहे. त्यानंतर पाठीमागचा गळा टाकायचा आहे. पाठीमागचा गळा बघा 10.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 11 इंच घेतलं. त्यानंतर इथे गळ्याची रुंदी 2 इंच. त्यानंतर हा चौकोन आखून घ्यायचा. आता इथे मी गळ्याचा शेप देत नाही कारण कोणता शेप द्यायचा आहे तो मला अजून कन्फर्म झालेलं नाही आहे, ते क्लायंट नंतर फोन करून सांगणार आहे. त्यामुळे हा गळा तसाच ठेवायचा आहे आणि आता आपल्याला हा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे. इथे आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊज म्हणजे कटिंग करत आहोत. तर ते कसं करायचं, नॉर्मल तर आपण म्हणजे पेपर कटिंग करतो, परंतु आता इथे आपण पेपर कटिंग न करता कटोरी ब्लाऊज कटिंग करत आहोत डायरेक्ट कपड्यावरती. तर बघा आता हा पाठीमागचा भाग जो आहे तो आपण काय केलं, जसं आहे तसं असा आखून घेणार आहोत. कधी कधी पेपर कटिंग करायचा कंटाळा येतो, तर ही खूप छान आणि सोपी पद्धत आहे. फक्त थोडासा कपडा जास्त लागतो, फक्त अस्तरचा कपडा जास्त लागतो. मेन कपडा जास्त नसेल तरी चालेल, आपलं नॉर्मल असेल तरी चालतो. आता इथे बघा गळा रुंदीवरती मार्किंग केलं आणि हा भाग जसा आहे तसा आपण फक्त आखून घेतला. आता त्यानंतर कटोरीमध्ये बघा अर्धा इंच वाढवायचं असतं पुढील भागामध्ये, तर ते इथं आपण असं वाढवून घेतलं. त्यानंतर इथे क्रॉसपट्टी टाकून घ्यायची. क्रॉसपट्टी 3.5 अडीच आणि असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. ही झाली क्रॉसपट्टी. त्यानंतर पुढील गळा आहे 5.5 इंच तयार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 6 घ्यायचं आहे. 6 इंचाचा चौकोन आखायचा आणि पुढील गळा गोल टाकायचा. त्यानंतर पुढील मुंडा. आता पुढील मुंडा कसा टाकायचा, तर आपण 5.5 इंचाचा जेवढा मुंडा टाकला होता तेवढा मुंडा टाकायचा. इथे असं चौकोन आखून घ्यायचा मुंड्याचा आणि मागचा मुंडा आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे, त्यासाठी इथे अर्धा इंचावरती मार्किंग केली आणि त्यानंतर इथे मुंड्याला व्यवस्थित आकार दिला. हा झाला पुढील मुंडा. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. पुढील उंचीमध्ये अर्धा इंच वाढवलं. इथे 3.5 अडीचची क्रॉसपट्टी केली. आता आपल्याला इथे छोटा कटोरी टाकायचा आहे. तर छोटा कटोरी कसा काढायचा, तर बघा आता इथे 1.25 इंचावरती मार्किंग केली आणि त्यानंतर इथे असं सरळ लाईन आखून घेतली आणि इथे कटोरीला असा व्यवस्थित असा शेप दिला. हे बघा असं आपल्याला छान वाटेल असा कटोरीला शेप दिला, म्हणजे इथे आपल्याला छोटा कटोरी मिळून गेला. आता हे जसं आखलेलं आहे तसं कट करायचं.
आता आपण आहे ना इथे ही क्रॉस पट्टी कट नाही करायची, कारण हा जो कपडा आहे तो आपल्याला या कटोरीवरून, या छोट्या कटोरीवरून इथे आपल्याला मोठा कटोरी वाढवून घ्यायचा आहे. त्यासाठी ही टिप लक्षात ठेवायची. तुम्ही जर ही क्रॉस पट्टी जर इथे कट केली तर तुम्हाला कटोरी वाढवायला हा कपडा कमी पडणार आहे. त्यासाठी ही क्रॉस पट्टी सध्या कट करायची नाही. ती आपण इकडे परत आखून घेऊ शकतो 3.5 अडीचची, तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही. परंतु जर तुम्हाला कपडा जर कमी पडला कटोरी वाढवायला तर तिथे आपण काही करू शकत नाही. त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा. हे बघा, आता इथे सुद्धा आपण क्रॉस पट्टी काढू शकतो, कारण इथे क्रॉस पट्टी निघण्या एवढा कपडा आहे. तर असं थोडंसं म्हणजे आयडियाने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा आपला कटोरी ब्लाऊज व्यवस्थित कट होतो.